नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी शारदा लांडे. मी तुम्हाला सर्वांना आपल्या मराठीची पहिली कविता शिकवून झालेली आहे. त्यानंतर आपला दुसरा पाठ बोलणारी नदी हा सुरू केलेला आहे. यामध्ये मी तुम्हाला बोलणारी नदी म्हणजे नेमकं काय सांगितलेलं आहे, त्यामध्ये काय तुम्हाला दिलेलं आहे. बोलणारी नदी म्हणजे नेमकं या पाठाला हे जे टायटल दिलेलं आहे, हे जे पाठाचं हे जे नाव आहे, याचा काय अर्थ होतो, हे सर्व आपण या पाठात शिकणार आहोत. तसंच त्याचप्रमाणे काल आपल्या या आधीच्या तासिकेला मी तुम्हाला सांगितलं की या पाठामध्ये तुम्हाला आधी पाठ वाचायला सांगितला होता. त्यानंतर मी तुम्हाला या आधीच्या तासिकेला जे शिकवलं त्यामध्ये की एक लीला नावाची एक मुलगी आहे. ती खूप खोडकर आहे. तिला दुसऱ्यांना त्रास द्यायचा नसतो, परंतु नकळत तिच्या हातून अशा चुका घडत असतात की ज्यामुळे दुसऱ्यांना त्रास हा होतच असतो. मग एका दिवशी लीलाच्या मनामध्ये काय कल्पना सुचते, तिला बर्फ खायची इच्छा झालेली असते. मग आता तिला जेव्हा बर्फ खायचा असतो तेव्हा ती तिच्या आईला विचारते, आई मी बर्फ खाऊ का गं. ताईला विचारते, ताई मी बर्फ खाऊ का गं. माईलासुद्धा विचारते, मी बर्फ खाऊ का. ते सगळे तिला काय म्हणतात, नको म्हणतात. माई तर तिला कवितेच्या ओळींमध्ये समजावून सांगते की लीला ग लीला नको खाऊ बर्फाचा गोळा, दुखेल तुझा गळा, तुझ्या नाकात पाणी होईल सगळे गोळा. या प्रकारे तिची आजी तिला कवितेच्या ओळींमध्ये समजावण्याचा प्रयत्न करते. तरीसुद्धा तिला कळत नाही की आई, आजी, माई, ताई ते जे काही आहे ते तिच्या भल्यासाठी, तिच्या चांगल्यासाठी तिला म्हणत आहेत. त्यावर ती काय करते, एका दिवशी अशीच नदीकडे जाते. नदीजवळ गेल्यावरती तिथे उभी राहते आणि मग नदीला प्रश्न करते, नदी ग नदी. पण मग नदी कशी बोलणार, मग नदी बोलत असते का, नाही, नदी बोलत नसते. मग लीला स्वतःच, जसं मी तुम्हाला सांगितलं याआधी की आपण एखादा खेळ खेळत असतो आणि आपल्याला खेळताना समजा आपल्यासोबत जर कुणी नसलं तर आपण जो कोणता खेळ खेळत असू, लुडो असेल, सापशिडी असेल किंवा आणखी इतर कोणता खेळ असेल, तर त्यामध्ये आपण दोन्ही बाजूंनी खेळत असतो. जसं तुम्ही स्वतः तुमची बाजू खेळत असतात आणि तुमची बाजू खेळल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीची सुद्धा बाजू खेळत असतात. चेसमध्येही तुम्ही तसंच करतात. तुम्हाला जर कंटाळा वगैरे वाटला, तुम्ही विचार करतात की आपण गेम वगैरे खेळू, एखादा खेळ खेळू. मग त्यामध्ये तुम्ही असल्याच प्रकारची युक्ती वापरत असतात की तुम्ही स्वतःही खेळतात आणि तुम्हाला सोबतीला तो व्यक्ती नसतो किंवा तुमचा तो मित्र नसतो. तो नसल्यास तुम्ही त्याच्या जागी स्वतःच ती वेळ भागवत असतात. मग त्याप्रकारेच ही जी लीला असते, आता लीलाला माहिती असते की नदी ही बोलत नाही, म्हणून मग लीला कल्पना करते, स्वतःच नदी बनून उत्तर द्यायला सुरुवात करते. मग लीला नदीला प्रश्न करते की लीलाला खायचा बर्फाचा गोळा. मग नदी म्हणते की खा की, मग जा पळत जा आणि खा. मग ती म्हणते, ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ. मग पुन्हा नदी बनून ती काय उत्तर देते, ताईपेक्षा आई मोठी, आईपेक्षा माई मोठी आणि माईपेक्षा मोठी नदीबाई. आणि अशा प्रकारे मग ती स्वतःच्या प्रश्नांचे उत्तरही देते आणि तिला जे हवं ते मिळवून घेते. म्हणजे तिला बर्फाचा गोळा खायची इच्छा झालेली असते, तिला घरी कुणीही त्याला होकार देत नाही, म्हणून ती स्वतः नदीला एक कल्पनेच्या स्वरूपात म्हणा किंवा स्वतःच नदी बनून स्वतःच प्रश्न निर्माण करायची आणि नदी बनून स्वतःच त्या प्रश्नांची उत्तरे तिला हवी ती उत्तरे. आता जर तुम्ही तुमच्या आईला जर एखादा प्रश्न केला तर तुमची आई ती गोष्ट जर तुमच्यासाठी योग्य असेल तरच त्या गोष्टीला हो म्हणणार आहे. पण तीच गोष्ट जर तुमच्यासाठी योग्य नसेल तर तुमची आई त्यासाठी कधीच हो म्हणणार नाही. तसंच लीलाच्या आईने, माईने आणि ताईने केलं होतं. बर्फ ती आजारी पडेल म्हणून ते तिला खाऊ देत नव्हते, परंतु तरीही लीला काय करते, लीला स्वतःच नदीबाई बनून त्या प्रश्नांची उत्तरं मिळवून बर्फाचा गोळा खायला निघून जाते. तर मग आता आपण पुढे पाहणार आहोत की या पाठामध्ये, या धड्यात आणखी काय दिलेलं आहे पुढे. बोलणारी नदी म्हणजे नेमकं यात आणखी कोणकोणते कृत्य घडणार आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या लीला स्वतःच बोलणारी नदी बनून स्वतःच त्या गोष्टी किंवा स्वतःच त्या सगळ्या गोष्टी सोडवून घेणार आहे. ते प्रॉब्लेम्स ती स्वतः सॉल्व्ह करून घेणार आहे. जसं आता लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता, मग ती बर्फाचा गोळा खायसाठी नदी बनून तिने तिच्या प्रश्नांचे उत्तरं मिळवून तो गोळा खायसाठी ती पळून गेली. पहा आता पुढच्या पेजवर, लीला पळत बर्फावाल्याकडे गेली, गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई तिची परवानगी मिळाली. आणखी
आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने आई विचारले ताई तिने ताईला विचारले. ताई म्हणाली नको बुडवू शाळा. आई म्हणाली नको बुडवू शाळा. माई म्हणाली लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नकोस शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. पहा मग आता जसं आता लीलाने बोलणारी नदी ही कल्पना केली, म्हणजे नदीशी स्वतःच बोलली, स्वतःचे प्रश्नांची उत्तरे मिळवून तिला बर्फ खायचा होता म्हणून ती पळत पळत बर्फवाल्याकडे गेली आणि तिने बर्फचा गोळा खाल्ला आणि ती घरी परत आली. मग यामुळे काय झालं, तिला बोलणारी नदी ही खूप आवडली. ताई आई माई या सर्वांपेक्षा मोठी कोण झाली मग तिच्यासाठी? नदीबाई. मग आता यापुढे तिने काय ठरवलं होतं की यापुढे आपल्याला काहीही करायचं असलं की नदीची परवानगी मिळवायची आणि आपण ती गोष्ट करायची. आपल्याला हवं ते आपण करू शकतो असे तिला वाटायला लागले. मग आता एका दिवशी पुन्हा काय घडलं पहा. एका दिवशी तिला कंटाळा आला. तिची शाळेत जायची बिलकुल इच्छा नव्हती. मग ती तिच्या ताईला विचारते की ताई मला शाळेत नाही जायचं आहे. आईला विचारते आई मला शाळेत नाही जायचं आहे. माईला विचारते मला शाळेत नाही जायचं. तिची ताई काय म्हणते तिला, नको बुडवू शाळा. आई पण काय म्हणते, नको बुडवू शाळा. पण माई म्हणजेच तिची जी आजी असते ती काय म्हणते तिला, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नकोस शाळा, शिकून सवरील सुखी होशील माझ्या बाळा. मग तिची आजी तिला कवितेच्या ओळींमध्ये सांगते की लीला, तुला जरी कंटाळा आलेला असला बेटा तरी तू शाळा बुडवू नको. तू शाळा बुडवून काय होईल फायदा, तर काय सार्थ होणार आहे या गोष्टीवरून. त्यापेक्षा तू शाळेत जा, शिकून सवरून तू काय होशील, सुखी होशील, असं तिची आजी तिला समजावण्याचा प्रयत्न करीत असते. पहा हे चित्र दिसतंय तुम्हाला. या चित्रामध्ये ती लीला पहा नदी किनारी उभी आहे आणि नदीशी बोलते आहे. आता पुढे पहा, पुढे काय घडते याच्यामध्ये. पुन्हा पहा, लीलाने प्रश्न केला तिला शाळेत नाही जायचं आहे. त्यावर तिने प्रश्न केला तिच्या आईला माईला ताईला. सर्वांनी तिला काय म्हटलं की तू शाळा बुडवू नको. माईने तिला कवितेच्या ओळींमध्ये समजावायचा प्रयत्न केला, जसा बर्फाच्या वेळेस समजावायचा प्रयत्न केला. मग पहा पुन्हा लीला चिडली. कुणीच कसे बुडवू देत नाही, शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू. पण नदी कशी बोलणार. मग लीलाच बोलली, आला जरी कंटाळा तर बुडव बिनधास्त शाळा. ताई आई माईपेक्षा मोठी नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्याच शाळेत 7वीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते. तिने आई आणि माईला पण सांगितले. त्या तिघांनी लीलाची बोलणारी तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही. पहा आता यात काय दिलेलं आहे. लीलाला शाळा बुडवायची असते पहा. त्यावर लीला सर्वांना परवानगी मागत असते. तिला शाळेत जायचं नसते. त्यावर तिला सर्व काय म्हणतात की तू शाळा बुडवायची नाही, तुला शाळेत जावंच लागेल. तिला सर्व समजावण्याचा प्रयत्न करतात. मग शेवटी ती काय विचार करते, तिला राग येतो, ती चिडते आणि ते चिडलेल्या स्वरूपातच तिला राग आलेला असतो आणि ती तशाच अवस्थेत काय करते, नदीजवळ जाते आणि प्रश्न करते कुणीच कसं बुडवू देत नाही शाळा. मग ती नदीला विचारते, नदी ग नदी. लीला काय करते, पुन्हा नदीला विचारते, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा. पण मग आता हा प्रश्न जरी लीलाने केला तरी नदी बोलणार होती का, नाहीच बोलणार होती. नदी कशी बोलणार. नदी तर ती संथ गतीने तिच्या पाण्याच्या प्रवाहात ती वाहत असते, ती कशी काय बोलणार. परंतु ही एक लीलाची कल्पना असते किंवा आपण असं म्हणू की लीला हा एक खेळ खेळत असते की जसं ती एका व्यक्तीला ती प्रश्न विचारत असते आणि त्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळत नसतात, तर ती स्वतःच त्या प्रश्नांची उत्तरेही देत असते. मग त्यावरती नदीला पुन्हा नदीला विचारते की नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, मग काय करू. मग नदी बोलत नसते. मग लीलाच नदी म्हणून उत्तर देते, आलाय जरी कंटाळा तर बुडव बिंधास शाळा. मग काय उत्तर मिळते तिला लीलाला की तुला जरी कंटाळा आलाय तर तू बिंधास शाळा बुडवू शकते, नको जाऊ शाळेला. लीलाने आधीच ठरवून टाकलेलं असते की ताई आई आणि माईपेक्षा मोठी नदीबाई. मग नदीबाई जे सांगेल ते लीलाने करायचं ठरवलेलंच असते. मग आता लीला त्या दिवशी शाळेत गेली नाही. ती दिवसभर नदीकाठी
फिरत राहिली, नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी मग ती पुन्हा घरी आली. आता तिची जी ताई असते ती त्याच शाळेत तिच्यासोबत 7वीत शिकत असते. ती 7वीत शिकत असते. त्यावर तिच्या ताईला की लीलाने आज शाळा बुडवलेली आहे, लीला आज शाळेत आलेली नाही आहे हे कळते. मग तिची जी ताई असते ती घरी गेल्यावर तिच्या आईला आणि माईला सर्व खरं खरं सांगून टाकते. आणि त्या सर्वांना ती हे पण सांगते की लीलाची बोलणारी नदी म्हणजे ती लीला जी काही कल्पना करते, जो काय बावरटपणा करते आहे, तो सर्व प्रकार तिची ताई लीलाची ताई घरी गेल्यावर तिच्या आई आणि माईला सांगते. आणि मग ते तिघी काय करतात, तिला त्याविषयी ते तिघंही काहीच बोलत नाही. तर ते लीलाची सुद्धा गंमत करायची ठरवतात. म्हणून ते तिला शाळा बुडवल्याबद्दल ते लोक लीलाला काहीच म्हणत नाही. त्या दिवशी पहा, आता लीलाच्या आईला, माईला आणि ताईला हे सर्व गोष्टी जेव्हा ही हकीकत जेव्हा कळते तेव्हा ते लीलाला काहीच म्हणत नाही. कारण त्यांना लीलाला धडा शिकवायचा असतो. धडा शिकवायचा असतो म्हणजेच काय की लीला जो पोरकटपणा करते आहे, लीला जी स्वतःच नदीबाई बनवून स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं मिळवून तिला हवं ते करते आहे, ते करायपासून त्यांना तिला थांबवायचं असते. असं म्हटल्यापेक्षा आपण असं म्हणू की त्यांना तिला योग्य ते शिकवण द्यायची असते. कारण ती खूप खोडकर झालेली असते, खूप खोड्या करत असते आणि तिला हवं ते तिच्या मनात जी इच्छा येईल ते करायचं ती निश्चय करते आणि ते करतेच. ते करते मग. पण आता ती लीला जी करणारी प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी योग्य असेलच असे नसते. आता पहा, तुम्हाला जर कोणती एखादी गोष्ट करायची असली तर तुम्ही प्रत्येक गोष्ट करणार असं ते योग्य आहे का तुमच्यासाठी, हे तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या आईवडिलांना कळत असते. मग तुमचे आईवडील तुम्हाला नेहमी त्यासाठी गायडन्स करत असतात. ते तुम्हाला ते सहकार्य करीत असतात, त्यांची मदत करत असतात. सपोज आता तुम्हाला जर अभ्यास करायचा असतो, तुम्हाला कंटाळा येतो, परंतु तुमचे आई बाबा काय सांगतात की बेटा कंटाळा जरी आला तरी तुला करावंच लागेल ना, तू आज नको म्हणतोय करायचा, पण हाच तुझा उर्वरित राहिलेला अभ्यास तू आज नाही केला तर उद्या तुला वर्गामध्ये बाई मारतील, शिक्षा करतील, मग तू ती शिक्षा भोगशील का? तसं असेल तर ठीक आहे, नको करू. पण मग आता एखादा मुलगा कसा असतो, त्यांना त्याच्या आईवडिलांचं म्हणणं पटतंय आणि त्याची इच्छा जरी नसली तरी तो अभ्यास करीत असतो. आणि काहींना नाही पटत त्यांच्या आईबाबांचं म्हणणं, काही जण नाही ऐकत, तर ते अभ्यासच करत नाही. आणि दुसऱ्या दिवशी काय होते, मग त्यांची फजिती होत असते शाळेमध्ये. मग सर किंवा मॅडम जे असतात, होमवर्क जर नाही केलेला असला, अभ्यास गृहपाठ जर पूर्ण नसला, तर ते काय करतात, मग माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना जास्त माहिती आहे ना, काय होते, मग सर्वांना शिक्षा केली जाते. सर्वांना म्हणजे त्यांनाच जे अभ्यास करून येत नाही ते, बरोबर. मग त्यासाठीच आपल्या हिताची जी काही गोष्ट आहे ती आपल्या आईवडिलांना जास्त कळत असते. त्याचप्रमाणे लीलाची आई, माई आणि ताई ते तिच्यापेक्षा मोठे असतात आणि त्यांना लीलाला चांगलं मार्गदर्शन करायचं असते, चांगला रस्ता दाखवायचा असते. त्यासाठीच ते तिची गंमत करायची ठरवतात. आणि ते तिची काय गंमत करणार आहे ते आपण या पुढच्या तासिकेला पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा पाठ पुन्हा वाचा आणि यात आलेले जोडशब्द हे तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. नाही समजलं तर मी तुम्हाला पुढच्या तासिकेला सांगणारच आहे. ठीक आहे.